नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। राजधानी दिल्ली हादरली। लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये भीषण स्फोट, 8 जण ठार, 24 जखमी, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता। स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी। राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदावरून अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे या दोघांची हकालपट्टी। पार्थ पवार जमीन प्रकरण, हिम्मत असेल तर तुकाराम मुंडेंच्या नेतृत्वात चौकशी करा। नाना पटोले आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी 2900 किलो स्फोटके केली जप्त। 3 डॉक्टरांसह 7 जणांना अटक। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। मनोज जरांगे पाटील यांच्या अत्यंत निकटवर्ती असलेले श्री गंगाधर काळकुटे यांना धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगत धमकी दिल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भागवत तावरे यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले असून त्या ऑडिओ क्लिपमध्ये बोलणारा व्यक्ती हा गंगाधर काळकुटे यांच्या गावाशेजारील बेलगाव येथील असून त्याचे आडनाव शेळके असे असल्याचे नमूद करण्यात आले आहे। तसेच त्यांनी पुढे म्हटले आहे की गंगाधर काळकुटे यांना कोणत्याही प्रकारच्या धमक्या येत असतील तर त्या व्यक्तीची ओळख, त्याचे सामाजिक व मानसिक स्वास्थ्य तपासून घेणे आवश्यक आहे। तसेच याबाबत प्रसिद्धी माध्यमांवर प्रतिक्रिया देण्याऐवजी पोलीस प्रशासनाकडे रीतसर तक्रार द्यावी अशी सूचनाही केली आहे। एकंदरीतच सदरील व्हायरल ऑडिओ प्रकरण हे गंगाधर काळकुटे यांनीच ठरवून केल्याचे मुंडे समर्थकांकडून बोलले जात असून सदरील प्रकरण हे काळकुटे यांच्या अंगलट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ऐकूयात नेमकी ऑडिओ क्लिप काय होती ते। यारवाळी ठोकतो का नाही बघ। अरे मला मारशील तू, संतोष भाई सारखं तुला सुपारी दिली दिसती म्हणूनच मलाच मारणार आहे। तुमचा प्लॅनच होता मला मारायचा। नंबर होता संतोष भाईचा, तुझा तर दुसरा नंबर होता मारायला। हो ना, माझा त्याच्यानंतर माझाच नंबर होता ना। तू म्हणला ना तुझाच नंबर होता, माझा नव्हता। माझा होता ना, तुझ्या हाताने होता का कुणाला सुपारी दिली काय माहिती, पण माझाच नंबर होता ना। माझ्या हाताने नाही सुपारी दिलेली। ठीक आहे, उद्या ये, कुठं भेटायचं मला मारायला येतो। हा मी येतो कुठे ती तू ये परळी मध्ये ये, चल परत येतो। हा तू कायला आधी म्हणला इथं वांगी ते इथलं बीड तालुक्यातलं गाव सांग, परळी मध्ये खरं नाव सांग, येतो का नाही खरं नाव सांग, मी परत येतो। पहिला कार्यालय माहित नाही का तुला धनंजय मुंड्याचं? माहिती येतो ना, तिथं येऊ का कार्यालयात? तिथं येतो। एकटा ये तू, एकटाच येतो रे बाबा, एकटाच येणार। तुझ्या गाडीत दम असला ना एकटा येऊ दे त्याला। किती येतो फक्त सकाळी फोन चालू ठेव तुझा। किती वाजता येतो? हो, सकाळी पान चालू ठेवू, रातच्या दारू पिऊन नको हे करू। मी 12 वाजता फोन उचलतो म्हणजे मी रातचं का असं काय मूत प्यायला नाही गुढीचा दारू नाही मूत प्याला का दारू प्याला हे कळत तुझ्या बोलण्यावर, तुझी भाषा वापरून। आम्हाला 10 शिवाय देऊ अजून, तू पाटलाला देऊ नको फक्त, तुला विनंती। पाटलाला देऊ नको म्हणजे? जरांगे पाटलाला शिवाय देऊ नको तू। मला धनंजय मुंड्याला आमचा ज्या निषेध करता तुम्ही, आमच्या धनंजय मुंड्याला बदनाम करता। जे निषेध करते त्याचा तुम्ही केलाय निषेध, आम्ही काय म्हणलो का? आज सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी पाटोदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या खोट्या आणि आधारहीन आरोपांचा त्यांच्या समर्थकांकडून मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून निषेध करण्यात आला। या निषेध आंदोलनात धनंजय मुंडे यांच्यावर प्रेम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक आणि धनंजय मुंडे मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केलेला आहे। गेल्या 2 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये एकमेकावर बेछूट आरोप करून समाजामध्ये प्रचंड अशा प्रकारचं ध्रुवीकरण करण्याचा जो डाव काही लोकांनी, जे संघर्षवीर म्हणून स्वतःला मिळवतात, जे जातवीर आहेत, त्यांनी केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचं राज्य या संकल्पनेला कुठेतरी छेद मारून या बीड जिल्ह्यामध्ये जातीमध्ये विष काढून कुणावर तरी बेछूट आरोप करून कुणाची तरी प्रतिमा मलिन करण्याचा हा डाव आहे। नेरेटिव्ह सेट करून फेक सध्या वातावरण तयार करून या बीड जिल्ह्यामध्ये राजकीय डाव साधून घेण्याचा हा केविलवाना प्रयत्न होत आहे। धनंजय मुंडे साहेब हे अगदी बेदाग आहेत, त्यामुळे त्यांचा या ठिकाणी दुग्धाभिषेक सर्वांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि आता बातमी वाहतूक शाखेच्या कारवाईची। बीड जिल्हा न्यायाधीश श्री यावलकर यांच्या आदेशावरून आज सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी बीड कोर्ट परिसरात बेशिस्त वाहनधारकांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली।
कोर्ट परिसरात अव्यवस्थितपणे पार्किंग करणाऱ्या जवळपास 100 ते 125 वाहनांवर वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली। या कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री सुभाष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर, पोलीस हवालदार जाधव राहुल घाडगे आणि नारायण वाघमारे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। या कारवाईच्या निमित्ताने जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी सुभाष सानप यांनी जनतेला आवाहन केले आहे की कोर्ट परिसरात वाहन पार्क करत असताना नियमांचे पालन करून व्यवस्थित पार्किंग करा, जेणेकरून सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही। वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे कोर्ट परिसरातील वाहतूक शिस्तीबाबत जनतेत जागरूकता निर्माण झाली असून पुढील काळातही अशाच कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत API सुभाष सानप यांनी दिले आहेत। बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कॉन्ट्रॅक्टर आणि अभियंत्याच्या हलगर्जीपणामुळे काम सुरू असलेल्या नालीत एक 4 चाकी गाडी पडून 5 जण जखमी झाल्याची घटना आज सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8:30च्या सुमारास घडली। सध्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका असे नालीचे काम सुरू असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात बार्शी रोडवर नाली बांधकामासाठी रस्ता खोदण्यात आला आहे। या ठिकाणाहून मोठी रहदारी असल्याने काम चालू आहे हे दर्शवण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, परंतु संबंधित कंपनी आणि अभियंता यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे। आज सकाळी एका कारमध्ये एका महिलेला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पुढे जात असताना अचानक कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून सदरील कार ही सरळ नालीत जाऊन कोसळली। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी ताबडतोब मदत करत कारमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर काढले व त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु या अपघातग्रस्त कारमध्ये एका महिलेला तिच्या प्रसूतीसाठी घेऊन जात असताना अपघात घडल्याने मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसली तरीही प्रवाशांना किरकोळ मार लागला असून 4 महिला व 1 पुरुष असे 5 जण जखमी झाले आहेत। या प्रकारामुळे बीड शहरात संताप व्यक्त केला जात असून या प्रकरणी संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि अभियंत्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी बीड शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे। गेवराई तालुक्यातील तलवडा येथे गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून हे मोकाट कुत्रे तलवडा येथे कोण व कसे आणून सोडतात याचा तपास ग्रामपंचायतने लावावा। मात्र या मोकाट कुत्र्यांमुळे शाळकरी लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे। यामुळे ग्रामस्थांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे। यात भरीसभर म्हणून काही पिसाळलेले कुत्रेही रस्त्यावर तसेच शाळेच्या परिसरात फिरत आहेत। तरी तलवडा ग्रामपंचायतने या मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा नसता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष श्री शेख खिजर जैनुद्दीन यांनी तलवडा ग्रामपंचायतला कुलूप ठोकणार असल्याचा इशारा दिला आहे। याची ग्रामसेवक मुसळे व प्रशासक चोपडे यांनी गांभीर्याने दखल घ्यावी असेही शेख खिजर यांनी म्हटले आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।